नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी। आज तुम्हाला चला तर मग 5 ते 5 असे टिपके हे 3 वेळेस काढून घ्यायचे आहेत। 5 टिपके 3 वेळेस काढून घ्यायचे आहेत। नंतर वरच्या साईडला 3 टिपके द्यायचे आणि खालच्याही साईडला मधल्या बाजूस 3 टिपके हे काढून घ्यायचे आहेत। चला तर मग आता आपले 3 टिपके काढून झालेले आहेत 5 लाईनमध्ये। आणि आता वरच्या साईडला 3 आणि खालच्या साईडला 3 अशा आपण रेघा काढलेल्या आहेत। चला तर मग आता आपण सरळ आणि उभ्या आणि आडव्या अशा 5-5 लाईन आहेत त्या जोडून घेणार आहोत। पहा अशा पद्धतीने आता उभ्या लाईन्स आपण जोडत आहोत। तर आता याच्या पुढे आपण बाजूचेही लाईन्स ह्या त्याला जोडून घेणार आहोत। चौकोनांना आयताकृती चौकोन हा आपला तयार होणार आहे। खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी, दिसायलाही सुंदर आणि काढायलाही खूपच सोपी अशी रांगोळी काढणार आहोत। आता त्याच्यामध्ये आपण 3-3 रेघा या उभ्या आणि आडव्या अशा काढून घ्यायच्या आहेत प्रत्येक घरामध्ये। चला तर मग आपण आता त्याच्या मधल्या साईडला आपण 3-3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। आता राहिलेल्या कोणांमध्ये सुद्धा आपण हे आधी चौकोन काढून घेऊयात। आता त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे 3-3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत। चला तर मग प्रत्येकच घरामध्ये आपण अशाच रेघा या काढून घ्यायच्या आहेत। रेघा या अशाच पद्धतीने काढून झाल्याच्या नंतर आपण मधल्या चौकोनाला आतल्या साईडने या रेघा जोडून घ्यायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने आपला एक घर राहिलेला आहे रेघा काढण्याचा, तो आता काढून घेऊयात। चला तर अशा पद्धतीने या रेघा या काढून आपल्या कंप्लीट होणार आहेत। तर आता आतल्या साईडला चौकोनाच्या रेघेने आपण जोडून घेणार आहोत। आता वरच्याही साईडला आपण बाहेरच्या दिशेने अशाच पद्धतीने चौकोनाच्या रेघा या जोडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण बाहेरच्या दिशेने या रेघा कम्प्लिटली जोडून घेणार आहोत। ते झाल्याच्या नंतर आपण बाहेरच्या साईडला एक आहे तिथं एक गोल काढून घेऊन बाजूच्या रेघा या अर्धगोलात आपण अशा पद्धतीने या जोडून घेणार आहोत। चला तर मग आपण आता चारही बाजूने अशाच रेघा या काढून घेणार आहोत।
चला तर आपला लास्टचा घर राहिलेला आहे अर्धगोल काढण्याचं, तर अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. तर आता आपण मधल्या साईडला 4 पाकळ्या काढून घेणार आहोत. त्याला परत मधल्या 2 पाकळ्यांच्या मधून रेघ छोटी छोटी काढून घ्यायची आहे आणि त्या पाकळ्यांना मी चॉकलेटी रंग हा भरणार आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, का तर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे इझिली नोटिफिकेशन येतील व तुम्हाला नवीन व्हिडिओसुद्धा इझिली पाहता येतील याकरता. चला तर आता आपण तिथे कमळ काढून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण 3-3 रेघा या कमळाच्या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच बाजूस. तर काढून घेऊयात आपण. आता आपले हे शेवटचे कमळ काढून कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर आपण पिवळ्या आणि लाल रांगोळीने टिपके हे जिथे जिथे महत्त्वाच्या जागी द्यायचे आहे तिथे देऊन रांगोळी अगदी सुरेख आणि सुंदर आपण करून घेत आहोत. चला तर मग देऊन घेऊया. पहा अशा पद्धतीने आपण पिवळे टिपके देऊन त्याला बोटाच्या साहाय्याने पसरवून गोलाकार देऊन त्याच्यामध्ये लाल रंग भरणार आहोत. Thank you so much for watching this video. Thanks a lot. अशा पद्धतीने आपली ही छोटीशी रांगोळी काढून रेडी आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक यू सो मच. आता आपण हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत, म्हणजे लांबून कशी वाटते ही रांगोळी हेही पाहून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. पहा असा ओव्हरव्ह्यू आपला दिसत आहे. थँक्यू.